नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। आता आपण किरांगतेश्वर मंदिराचे दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण सिक्कीम मध्ये जोथांग म्हणून आहे, जोथांग मधल्या बाजारपेठेत जाणार आहे। खूप मोठी बाजारपेठ आहे, तर चला तर मग तुम्ही पण माझ्यासोबत सिक्कीम मधली जोथांग येथील बाजारपेठ तुम्ही पण एन्जॉय करा। चला, इथे पहा भाजीपाल्याचा इथे बाजार आहे। आता इथे भाजीपाल्यामध्ये काय काय आहे हे आपण पाहूया। आता छोटी संत्री आहे पहा, 100 रुपये हो। ए मम्मी ही छोटी संत्री आहे, ही कशी आहे? 150 रुपये। या नाही हाँ होटल मध्ये काय होटल में यही भाजी, इसको क्या बोलते? राई। राई, राई की सब्जी, राई का यही पत्ते की सब्जी रहती है होटल में ना। ओके। और ये क्या है? केलकू, ये चूहा बोलती है। चूहा, चूहा, तुआ तुआ क्या बनाते हैं? तुआ तीते, तीते, कितने कितने भेज है क्या वो? और ये क्या है? ये शिमराई, ये राई, शिमराई, हाँ तोरी, तोरी, इसको तोरी बोलते हैं, सरसों। हाँ, काय म्हणतात त्याला? सरसों, सरसों भाजी। इसको क्या बोलते हैं आप? तोरी। हे पाहायला ना तोरी म्हणतात सरसोच्या भाजीला। आणि हा आहे ना आपल्या इथे गोळीची भाजी असते ही शिंगाई, इथे शिंगाई म्हणतात पाहायला। गोळीच्या भाजीला शिंगाई म्हणतात पहा इथे। ये क्या है? हाँ जूट, जूट, ओके, ह्याला जूट बोलतात पहा। ही जूटची भाजी आहे, काय म्हणतात? जूट, जूट खिसून करतात जूट। मेथी की सब्जी। सिक्कीम येथे असलेले जोथांग शहर जे आहे त्यामधलं हे छोटंसं असं भाजी मार्केट आहे। मला असं वाटलं की खूप मोठं मार्केट असेल, पण हे छोटंसं असं नाही भाजी काहीतरी वेगळं असेल तर। ही पहा, ही मशरूम आहे, मशरूम आहे, मशरूम है, मशरूमला काय नाही। इसको क्या बोलते हैं भैया? स्कूस, स्कूस आहे पहा, हे स्क्वाश, स्क्वाश, हे स्क्वाश आहे पहा। अशा पद्धतीने हे स्क्वाश आहे। ते दाणे बघ ना, राजम्याचे कसले मोठे मोठे राजम्याचे दाणे। बाकी कांदे, बटाटे, फ्लावर, आपल्यासारखी फळं आहेत इथे। आणि ते राजगिरा आहे, ते आहे। अजून काय हो, तुम्हाला काय वेगळं दिसतं इथं? बघा, सांगा ना। इथे ना लाल बटाटा पण आहे पहा, अशा पद्धतीने। आणि ही केळी आहेत ना, ही केळी ऑरेंज आहेत बरं का, ऑरेंज असतात आतून ही केळी। बनाना, मुळा आहे आपल्याकडे। मुळा कसा पांढरा असतो ना, इथे पहा हा मुळा, मुळा आहे नाहीये इथे, हा लाल लाल मुळा आहे। आपल्याकडे असतो, पण काही ठिकाणी मिळतो, काही ठिकाणी मिळत नाही। इथे अशा पद्धतीने जोथांग भाजी मार्केट आहे। आजचा जसं तुम्हाला माहिती आहे की आजचा आपला हा सिक्कीम ट्रिपचा शेवटचा दिवस आहे। आणि या शेवटच्या दिवशी आपण किरांगतेश्वर मंदिराचे दर्शन घेतले, तसेच आताही सिक्कीम येथील जोथांग भाजी मार्केट आपण छोटंसं जे होतं ते पाहिलं। आता आपण निघालेलो आहोत ते म्हणजे सिलीगुडी निघालेलो आहोत। तिथून आपल्याला वाराणसी ट्रेन आहे आपल्याला संध्याकाळी 6 वाजता। तर तुम्हाला सिलीगुडी जलपाईगुडी इथे आता आम्ही पोचलेलो आहोत जंक्शनला।
6 वाजताची आमची ट्रेन आहे वाराणसीसाठी. पण एक सांगू का, खूप घाण आहे, एवढी घाण आहे ना. वेस्ट बंगाल आहे, खूप घाण आहे, प्रचंड घाण आहे. वास आणि ते थांबवत सुद्धा नाही, एवढं घाण आहे इथे. पहा आता आपण सिलिगुरी जलपाईगुरी वेस्ट बंगालच्या जंक्शनवरती आहोत. ते पहा इथे पाठीमागे दिसत आहे, खूप मोठं जंक्शन आहे, खूप मोठं रेल्वे जंक्शन आहे. पहा दिसत असेल तुम्हाला, पूर्ण मोठं आहे, खूप मोठं आहे. पहा रेल्वे ट्रॅक किती आहेत काय माहिती याला. मला नाव दिसत असेल पहा, न्यू जलपाईगुडी जंक्शन वेस्ट बंगालमध्ये आहे. आणि भरपूर आहे, खूप मोठं जलपाईगुडी हे खूप मोठं जंक्शन आहे. पण एक सांगू का, घाण खूप आहे. तर मला अशी रिक्वेस्ट करायची आहे ममता बॅनर्जी यांना की इथे घाण आहे ना ही खूप आहे, तर स्वच्छता ठेवा प्लीज. कारण आहे ना उतरल्या असं किळसवाणं वाटलं, खूप किळसवाणं वाटलं. तर प्लीज स्वच्छता ठेवायला सांगा इथल्या लोकांना. कारण कसं असतं पहा, जेव्हा दुसऱ्या राज्यातून किंवा दुसऱ्या शहरातून आपल्या शहरात जेव्हा कुणी येतं तेव्हा कसं आपल्याला फ्रेश वाटलं पाहिजे, एक पॉझिटिव्हिटी निर्माण झाली पाहिजे. तर माझं असंच म्हणणं आहे की वेस्ट बंगालमधल्या लोकांना की प्लीज एवढं मोठं जंक्शन आहे आपलं हे न्यू जलपाईगुडी, तर प्लीज स्वच्छता ठेवा. अशी घाण नका करू. आपण आपल्या घरामध्ये घाण करतो का कधी? नाही ना. घाण नका करू, स्वच्छता ठेवा. माझं हेच म्हणणं आहे. मोठं जंक्शन आहे हे, खूप मोठं जंक्शन आहे, खूप छान आहे. पण फक्त आजूबाजूचा परिसर इतका घाण आहे ना, खूप घाण, म्हणजे विचित्र आहे. असं अक्षरशः उलटी आल्यासारखं झालं, इतकं घाण आहे. तर प्लीज स्वच्छता ठेवा. मी तुम्हाला आता इथून हे दाखवते. इथून आहे ना आपल्याला छान असा सनसेट सिनरी दिसते. पहा खूप सुंदर ती सिनरी आहे सनसेटची. आणि 7 दिवसाची आपली सिक्कीम ट्रिप इथेच संपत आहे. वाराणसीच्या ट्रिपचा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धार्मिक स्थळं तिथली पाहायला मिळणार, सर्व काही पाहायला मिळेल. पण थोडंसं उशिरा थोडंसं पाहायला मिळेल. कदाचित तोपर्यंत मी घरी गेलेली असेल. तर पण मी तुमच्यासोबत सगळे व्हिडिओ शेअर करणार आहे. कारण एक व्हिडिओ मी शूट केलेला आहे. भेटूयात आपण नवीन वाराणसीच्या ट्रिपमध्ये. तर तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या. मस्त का?